2800 रुपयानं बिल अदा करा, अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल। आता आंदोलन स्थगित केलं का? आंदोलनाच्या संदर्भातली पालकमंत्र्यांना कल्पना दिली नव्हती का? कारण 17 दिवस जर तुम्ही आंदोलन करताय, पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलेलं नाही, त्यांच्यापर्यंत कुठल्याही भावना तुम्ही पोहोचवलेल्या नाही। आता 17 दिवस बसलोय, पालकमंत्र्याला जर पूनम गेटवरती शेतकरी जर रडत असतील, त्यांना जर पालकाला जर कळत नसेल तर मग आम्ही पालकमंत्र्याला आमचं म्हणणं आहे, जरी तुम्हाला कळालं नसेल, आत्ता कळालंय तर तुम्ही आता जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही म्हणता ना सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास, कुठं तुमचा सबका साथ आणि सबका साथ आणि सबका प्रयास? आमचं म्हणणं एकच आहे, त्या मोदी साहेबाची प्रतिमा खराब करू नका तुम्ही, काय लोक खराब करायला तुम्ही। आमचं म्हणणं आहे त्या फडणवीस साहेबांनी 2 मिनिट, फक्त 2 मिनिट, का मुख्यमंत्री आमच्या शेतकऱ्याला 2 शब्द देत नाहीत का? 2 मिनिट देत नाहीत का? मोठमोठ्या भांडवलदारांना, 2 मोठमोठ्या उद्योगपतीला तासन तास 2-2 दिवस देते ते आमच्या शेतकऱ्याला। आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी 2 मिनिट आम्हाला वेळ द्यावा, कांडका कसं पडत नाही बघू आम्ही। त्या शिंदे साहेबाला बोलून घ्यावं आणि त्या साखर आयुक्ताला बोलून घ्यावं। त्या साखर आयुक्त म्हणजे भाडे कायद्याचे दलाल आहे, ते चोर आहे ते, आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। 15 दिवसात बिल देणं जर तुम्हाला कायद्यानं बंधनकारक असताना तुम्ही काय करणार? तर भडव्यानं तुम्ही साखर आयुक्तवाले शिकारल्याची लोक आलती का? अहो ते सगळे साखर आयुक्ताचे माणसं सगळे चोर आहेत हो। तुम्हाला काय वाटायलंय? गबाळ हाणू 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 हाणू, मग तुम्ही काय करलात? कायद्यानं तुम्ही काय करलात? तुमचं काम आहे का नाही? 15 दिवसात तुम्ही कशाला कायदा केलात? ऊस नियंत्रण कायदा 1956चा कायदा आहे, 1966चा कायदा आहे, गुण नियंत्रण कायदा। ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ऊसाचं बिल 3A प्रमाणे, कलम सहकार 3A कलमाप्रमाणे ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करतंय? इथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात। पण त्याने काय नाही, गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते। आमचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू। असं तुम्ही करू नका। आता काय